नमस्कार लाडक्या बहिणींनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दलची 17 आणि 18 मेची सर्वात मोठी अपडेट. राज्यातील लाखो महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण आता अनेक महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाल्याची माहिती समोर येत आहे. पण दुसरीकडे सरकारने KYC आणि पात्रता तपासणी अधिक कडक केलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. लाडक्या बहिणींनो, गेल्या काही दिवसांपासून महिलांमध्ये एकच चर्चा होती की मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे एकत्र मिळणार का? आता काही महिलांच्या खात्यात थेट 3,000 रुपये जमा झाल्याचे मेसेज येऊ लागले आहेत. अनेक महिलांनी सोशल मीडियावर आणि गावागावात पैसे आल्याची माहिती शेअर केलेली आहे. त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र अजूनही सर्व लाभार्थींना पैसे मिळालेले नाहीत. काही महिलांचे पेमेंट अजून पेंडिंग दाखवत आहे. सरकारकडून अंतिम पडताळणी आणि तांत्रिक प्रक्रिया सुरू असल्यामुळे उशीर होत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ज्यांना अजून पैसे जमा झालेले नाहीत त्यांनी घाबरून जाऊ नये असे सांगितले आहे. आता सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे KYC. सरकारने स्पष्ट केले आहे की आधार लिंकिंग, DBT आणि KYC पूर्ण नसल्यास पुढील 1,500 रुपयाचा हप्ता थांबवला जाऊ शकतो. त्यामुळे सर्व महिलांना तातडीने बँकेत जाऊन KYC करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. सरकारच्या मोठ्या पडताळणीत जवळपास 70 लाख महिला अपात्र ठरल्याची माहिती समोर आलेली आहे. डुप्लिकेट अर्ज, चुकीची माहिती, अपूर्ण कागदपत्रे आणि नियमबाह्य अर्जावर सरकार आता कारवाई करत आहे. त्यामुळे पुढील हप्ते फक्त पात्र महिलांनाच मिळणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे. याशिवाय काही ठिकाणी पुरुषांनी देखील या योजनेसाठी अर्ज केल्याचे समोर आले आहे. सरकारी कर्मचारी आणि नियमबाह्य लाभार्थ्यांवर देखील सरकारची छाननी सुरू आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात आणखी मोठे अपडेट येण्याची शक्यता आहे. भगिनींनो, जर तुमच्या खात्यात 3,000 रुपये जमा झाले असतील तर कमेंटमध्ये आले असे नक्की लिहा. आणि अजून पैसे आले नसतील तर तुमचे आधार लिंकिंग, DBT आणि KYC लगेच तपासा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.